तर आता बातमी आहे भीडमधून। केस तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीच्या विरोधामध्ये उपोषण सुरू आहे। या उपोषणादरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय। मात्र महिलेचा मृत्यू घरीच झाला होता। मृत्यूनंतर महिलेला आंदोलनस्थळी आणण्यात आल्याचं केसचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी सांगितलेलं आहे। उपोषणामध्ये नव्हत्या, सहभागी नव्हत्या, पण त्यांना माहित होतं की इथं उपोषणला म्हणून त्या आल्या होत्या। त्यांचं नाव नव्हतं, काही नव्हतं, घरी नाहीच झालेलं सर, हे खोटं आहे। मग सगळं त्या तिथं आल्यावर झालंय, म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की त्या गेल्यात म्हणून। त्या फक्त म्हणल्या, मला एकदा आम्हाला म्हणल्या की कसं तरी व्हायले, मग आम्ही एवढं काही नॉर्मल नव्हतं बोलत होत्या की जा म्हणलं हॉस्पिटल। एकदम रस्त्याने होऊ शकलं असेल त्यांचं, इथं डॉक्टरने आणलं की गेल्या म्हणून सांगितलं त्यांनी, घरी नाही झालेलं। जे उपोषण करते होते त्यांचे एक नातेवाईक यांचं घरी निधन झालं आणि त्यांना उपोषणस्थळी त्यांचा मृतदेह आणण्यात आला। तर त्यांच्या ज्या मागण्या होत्या, या संबंधित मागण्यासंदर्भात बुधवारी एक बैठक आयोजित करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना कळवण्यासाठी आपण सांगितलेला आहे आणि त्या आधारे त्यांचं जे उपोषण होतं ते माघार घेण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर काय म्हटलं ते आपण पाहूयात। केस तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचं निधन झालं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। ही अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना आहे। कंत्राटदार हर्षल पाटील नंतर हा देखील राजकीय खूनच आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं।